सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर सकाळची देवपूजा वगैरे करून मी निघाली होती केंद्रामध्ये, कारण केंद्रामध्ये रुद्राभिषेक असल्यामुळे केंद्रामध्ये गेली. तिकडनं आली आणि आज नागपंचमी होती, त्याच्यामुळे सकाळी काही स्वयंपाक वगैरे केलेला नव्हता, कारण आपण काही चिरत वगैरे नाही म्हणून काही स्वयंपाक न करता लगेच दुपारी स्वयंपाकाला लागले, कारण आवडणासुद्धा भूक लागलेली होती आणि मलासुद्धा लवकरच स्वयंपाकाला लागले. तर मी इथे 2 ते 3 आलू उकळून घेतलेले होते. नंतर जिरं मोहरीची फोडणी दिली, थोडासा कढीपत्ता टाकला, नंतर कांदा वगैरे टाकून दिला आणि मीठ, हळद मिरची पावडर टाकली, थोडीशी 2-3 मिरच्या, असं छान व्यवस्थित असं होऊ दिलं आणि नंतर मॅश केलेले आलू टाकले. नंतर हिरवीगार कोथिंबीर गार्निश करून घेतली. 2 मिनटं त्याला होऊ दिलं. त्याच्यानंतर माझी कणिकसुद्धा भिजवून झालेली होती आणि इकडे खीरसुद्धा तयार झाली होती, कारण नैवेद्यसुद्धा दाखवायचं होतं आणि जेवणसुद्धा करायचं होतं. त्याच्यानंतर संध्याकाळी नाग नरसोपा लावून घेतला आणि त्याला आघाड्याची जे काही असतं आघाड्याची माळ वगैरे लावली. त्याच्यानंतर लाह्यांचा आणि खीरचा असं छान नैवेद्य वगैरे दाखवला आणि सुंदर अशी देवपूजा झाली. त्याच्यानंतर महाराजांना सुद्धा इथे छान असं ताट बनवलं जेवणाचं आणि महाराजांना सुद्धा नैवेद्य वगैरे अर्पण केला. तर असा होता माझा आजचा दिवस. तुम्ही नागपंचमी कशा प्रकारे साजरी केली नक्की कमेंट्स करून सांगा. तुमचा दिवस कसा गेला तेही सांगा. थँक्यू. बाय.